विदर्भस्तरीय विज्ञान उत्सव होत आहे, काय सांगाल तुम्ही आलेला? विज्ञान भारतीतर्फे आयोजित हा अतिशय चांगला कार्यक्रम विदर्भ विज्ञान उत्सव हा विदर्भाचे मुलामुलीसाठी फार उत्साहवर्धक पुढच्या जीवनामध्ये त्यांचे एक मार्गदर्शन ठरेल म्हणून मी विज्ञान भारतीचे निमंत्रणावर आज इथे मुंबईमध्ये निवडणूक होती तरी पण आलो आणि मला आता आपण इथे एक्झिबिशन बघणार आहे. 1200पेक्षा जास्त विद्यार्थीने हा एक्झिबिशनमध्ये भाग घेतला आणि त्यामध्ये जे फर्स्ट सेकंड आला त्याने आपण आज इथे पुरस्कार करून फायनल प्राइज डिस्ट्रीब्युशन उद्या होणार आहे. आज मुंबईमध्ये मुंबईचे बंडखोर होते, भाजपचे 26 बंडखोरांवर कारवाई केली आहे, पक्षशिस्तीचा बडगा उभारण्यात आला आहे. काय सांगाल तुम्ही? नाही, असं आहे की जे बंडखोरी केली ते चुकीचं काम होतं, तर चुकीचे कामने शिक्षा झाली पाहिजे. हा भारतीय जनता पार्टीच्या पूर्वीपासून अनुशासित पार्टी आहे म्हणून त्यांनी योग्य निर्णय केला. मुंबईला बॉम्बे करायचा आहे असा महायुतीचा प्रयत्न, डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी. ते प्रत्येक निवडणुकीमध्ये असा काही आरोप करताना आरोप कधी फक्त आरोपच राहता आणि फक्त पब्लिसिटीसाठी राहता, त्यापेक्षा जास्त काही नाही. राजाने उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा पार्ट आलेला आहे. दुसरा पार्ट येऊ द्या, तिसरा पार्ट होऊ द्या, पण लोकांच्या पार्ट ते लोकांना भाजपा महायुतीने यावेळी महापौर मुंबईमध्ये निवडून द्यायचे आहे. लोटा साहेब, दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी आरोप केला आहे की मुंबई भाजपनं अदानीला विकायला काढली, अशा पद्धतीचा गंभीर आरोप पण आहे. असं आहे की ते धारावीचं जे रिडेव्हलपमेंट आहे ते धारावी लोकांना तसंही ठेवायचा का? त्याने सर्वजण आरामात राहता पण तिथे धारावीमध्ये जे लोक राहतात ते कशी स्थितीमध्ये राहतात, त्याने कोणी पुढे येऊन ते धारावीच्या विकसित करणारे एशियाची सर्वात मोठी जे झोपडपट्टी होती त्याने ते विकसित करून मोठे घर देणार आहे. त्यामध्ये काय चुकीचं आहे? कोणी आले त्यांचं स्वागत आहे. भाजप हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.